सरप्राईज होता का तुम्हाला थोडं थोडं वाटलं होतं? नाही, आजच असेल असं वाटलं नाही. ओके, म्हणजे सरप्राईज देणार बाकी होतं. रांगोळी थोडी कल्पना. पेपर फोडला होता थोडा. पेपर फोडला होता थोडा. तुम्हाला माहिती आहे सगळं माहिती का असतं. मामी, तुम्हाला माहिती आहे का संदीपच्या वाढदिवसांचं पण राम भाऊजींनीच त्यांना सांगितलं होतं. त्यांना माहिती होतं थोडं थोडीशी अशीच कल्पना होती. पेपर फोडतात म्हणजे मग आता कसं काय राहील ना ते ज्येष्ठ आहे त्यामुळे त्यांना स्पेशल हे ऑथॉरिटी आहे स्टेटस ऐका 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 मामा बोलतायत हे अंजू तुम्ही आजचा कार्यक्रम इतका चांगला केला की मला त्याच्यावर पुन्हा काही बोलायची सोयच ठेवली नाही. अर्थात तुम्ही बोलताना जेवढं सांगितलं, मी काही विशेष आयुष्यात केलं नाही. अरे. फक्त जशी परिस्थिती आली तसतशी त्याला नीट प्रामाणिकपणे तोंड देत गेलो आणि ते त्याच्यातनं जसा मार्ग काढता येईल त्यावेळेस सुटलं. वास्तविक मला खूप मोठे चांगले चान्सेस मिळाले होते. मी ज्यावेळेस पास झालो त्यावेळेस बऱ्याच रीतीने पास झालो होतो आणि त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्कॉलरशिप मिळाली होती. त्याच्याने मला वर्षभर सगळ्या प्रोजेक्टवर त्यांनी पाठवलं, हे केलं होतं अनुभव मिळण्यासाठी. नंतर निजाम गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप होती, त्याच्यात मला 4 वर्षाकरता परदेशात फुकट शिक्षण आणि तिथं सगळे तो 4 वर्ष पूर्ण आम्ही PhD हे MSc होईपर्यंत मला बाहेर राहता आलं असतं. पण त्यावेळेसही मला घरची परिस्थिती जशीशी असेल तसं आपण त्याला फेस करावं लागतं. त्याप्रमाणे मी ती सुद्धा रिजेक्ट केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला निश्चित मिळणार ती स्कॉलरशिप असं ठरल्यावरती कुणी अप्लायच केलं नाही त्याला. आणि एक साधा माणूस जो कसा तरी पास झाला होता त्यांनी एकट्याने अप्लाय केलं, त्याच्यात नशीब सुजाडलं. तो 4 वर्ष हे झाला, तिथं इंजिनिअरिंगमध्ये पुढे आलं. अर्थात ती परिस्थिती मला जसं हे आता जसं म्हणले की 5 मुलीचं लग्न कसं होईल, मला खरंच पहिली जवळजवळ 15 वर्ष मी रोज हिशोब करत असे हे 5 मुलीचे लग्न कसे करायचे. पण त्याच्यातनं मार्ग निघत गेला. म्हणूनच मी ह्याला गेलो, बगदादला गेलो. बगदादला जायचं कारण आता आम्ही ज्यावेळेस बगदादला गेलो त्यावेळेस परदेशात जाताना लोक 2 गोष्टी करता करायचे. एक जिथे खूप पैसे खाऊन इथं आता शिक्षा होती का काय अशी पाळी असेल, त्या काळात आपलं परदेशात गेलं म्हणजे तो मधला काळ सगळा निघून जातो. एक नाही तर आमच्यासारखे इथं आपल्याला पैसे खायला जमत नाही, बाहेर जाऊन पैसे मिळवतात का पाहू, असं आम्ही केलं. आणि परिस्थिती आमची खूप वाईट होतीच मधल्या काळात बऱ्याचशी. आणि त्यात ह्या 5 मुली गळ्यात पडल्या, त्याच्यामुळे विचार करावा लागायचा सारखा वगैरे. मी खरंच रोज अगदी हिशोब करत असे की काय करायचं, प्रत्येक मुली करता कसे पैसे वेगळे करायचे, हे करायचे. पण त्याच्यातही मार्ग निघत गेला. परदेशात मला जायला मिळालं. परदेशात गेल्यामुळे तिथं पैसे काही कमावता आले. तिथे पैसे कमावल्यामुळे मग इथली परिस्थिती सुधारली. तोपर्यंत मग किशोरी कामाला आला पुढे. त्याला ते डॉक्टर झाल्यावर त्याचे उत्पन्न सुरू झालं. त्याच्यामुळे परिस्थिती सुधारत गेली. पण सुधारलेल्या परिस्थितीत सुद्धा मला खूप अडचणी आल्या. म्हणजे कधी अपघात व्हायचा, कधी काहीतरी व्हायचं. पण सुदैवाने एक श्रद्धा होती की आपण आपली एक पद्धत ठरलेली आहे, त्याप्रमाणे वागायचं. आपण ते फार लोकांसारखे पैसे मिळवायच्या मागे जगायचं नाही. आणि एक मुलगा नसल्यामुळे मला कुणाकरता प्रॉपर्टी ठेवायची नव्हती. कशा ते 5 उसवल्या की माझं काम संपलं. अशाच परिस्थितीत मी वाढलो खरं. आणि त्यामुळे मला काही त्रास झाला नाही आयुष्यात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला अडचण इतकी होती की 8 वर्ष मला पोलीस सिक्युरिटी होती. अगदी 24 तास माझ्या बरोबर कुणीतरी एक बंदूक घेतलेला माणूस बरोबर असायचा. आम्ही मारुतीला जायचं म्हणलं तरी माझ्या बाजूला तो 4 फुटाच्या अंतरात राहायचा, तो एक गन घेऊन. त्यामुळे आणि माझं डिपार्टमेंट असं आहे की ज्याला पैसे मिळवायचे तो खूप मिळवू शकतो. मी सांगितलं ना, आयुष्यात मी पहिला चेक कितीचा काढला असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. आयुष्यात सरकारी चेक, आम्हाला चेकबुक असतंच, सरकारी चेक काढला. पहिला चेक 2.25 कोटीचा होता. सही करताना मला हात थरथर कापत होता. एकदम 2.25 कोटीचा काही भानगड झाली याच्यात तर माझे सगळं पूर्ण आयुष्य गुलामीत घालायला लागायचं. आणि त्यामुळे असे प्रसंग येत गेले, मला चान्सेसही येत गेले पुढे पुढे. जसजसं
परिस्थिती सुधारली त्यामुळे मग आपोआप सुरळीत झालं. आणि आता तुम्हाला जे दिसतं की मी इतका शांतपणे कसं राहू शकतो आहे ते, ती परिस्थिती सुधारल्यावरती आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत मी काही इतका मनात खबर असायचं चालूच असायचे माझ्या. पण त्यावेळेस चांगलं झालं. सुदैवाने तुम्ही सगळे लोक चांगले मिळाला. आता मध्ये कोणीतरी तुम्ही सुदैवाने बायको चांगली मिळाली. तिच्या नशिबाने माझी परिस्थिती सुधारली. नाही तर लग्न होईपर्यंत आमची परिस्थिती फार वाईट होती. लग्नानंतर सुदैवाने सासरे चांगले मिळाले, बायकोही बरी मिळाली. म्हणजे खरंय बरी मिळाली. त्याच्यामुळे आता मध्ये कोणीतरी एक प्रसंग काढला होता आत्ता कोणीतरी की सावत्र आम्ही कोणीतरी एक प्रसंग काढला ती सबब म्हणजे मी आता तुमच्या समोर कबूल करतो की एका मुलीवरती माझं थोडंसं मला आवडली होती. आता प्रेम बसलं त्या कारण काय बोलत नव्हतो किंवा काही नव्हतं, आमचं प्रेम घेऊन काही नव्हतं, पण आवडली होती. पण ज्यावेळेस माझ्या कानावर आलं की त्या आमच्या होणाऱ्याचे सावत्रमामीचे वडील होते की नाही आता मुलगा आपल्या हातात आहे, आपण जसं पाहिजे तसं हे करू, अडवू त्यांना, हे ज्यावेळेस माझ्या कानावर आलं त्या दिवशी मी ठरवलं की नाही आपण आपल्या घरच्याच आधी पाहायचं. त्या दृष्टीने मी सांगितलं की मीच नकार दिला. नंतर नकार देऊन हे केलं आणि तिच्याशी लग्न केलं. तिला आधी एकदा मी नाकारलं होतं पण तिच्याशी केलं. पण तिच्यापाशी लग्न केल्यापासून माझी परिस्थिती सुधारत गेली. म्हणजे 99% क्रेडिट तिला जास्त आहे माझ्यापेक्षा. परिस्थिती सुधारत गेली आणि मग एकदा सुरुवात झाली होती मग काही नाही. आणि एक तत्व ठरवलं होतं की आपण आपल्या जी काही आपली पद्धती जी ठरवली आहे, ज्या आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे आपण वागायचं. आपल्याला काहीच आणि मला एक बरं झालं तर 5 मुली असल्यामुळे मुलाकरता प्रॉपर्टी ठेवायचा प्रश्न नव्हता, कोणाला काही करायचा नव्हता. त्यामुळे 5 मुलीचे लग्न झाले तरी मी खुश होतो. तर त्याच्यामुळे दुसरं आपल्याला हे करत नाही. आतासुद्धा मला वास्तविक अपघात ह्याच्यामुळे मला गाडी नाही, काही नाही. मला आता आमच्या चीफ इंजिनियरची दर महिन्याला मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये सगळ्या लोकांच्याकडे 2-2 गाड्या असतात आणि मी एकटा रिक्षात असतो. पण मला त्याचं काही वाटत नाही. माझ्यामुळे मी गाडीच घेऊ दिली नाही. कारण त्या अपघात झाल्यामुळे हिने गाडी घेऊन नाही, हे खरं आहे. नाही गाडी घेणं अवघड नव्हतं मला, पण तिने सांगितलं की ह्याच्या पुढे गाडी घ्यायची नाही, तुम्ही चालवायची नाही काही झालं तरी. आणि काही गोष्टी चांगला सल्ला असला तर ऐकत जावं, हे फॉलो केलं. झोपले सगळे झोपले कधी कधी आणि चांगला सल्ला असेल तर नाही बायको सर नेहमी चांगला सल्ला देते. माझा अनुभव आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. बायकोचं ऐकत जा, सगळं सवयीचं. हे रेकॉर्ड केलेलं आहे. बाकी हे रेकॉर्डेड आहे. मला आता हे डिस्कशन इथंच थांबलं. बाकी जशी परिस्थिती येईल तसं आपण वाहू. माणूस पोआप त्याला तोंड देतं, तोंड द्यावंच लागतं. न देऊन काय करतात ते करताना आपला बॅलन्स जाऊ द्यायचा नाही, त्यांनी घाबरून जायचं नाही आणि हेही करायचं नाही. आता मला आयुष्यात खूप दुखणे झाले, हे झालं, अपघात झाले, दुखणे आले, सगळं आलं. पण त्याच्यातही मार्ग निघत गेला. सगळं शांतपणे आपण प्रत्येक गोष्टीला जर विचार केला तर मग काही अडचण येत नाही. माणूस आपोआप त्यातनं मार्ग काढू शकतो. फक्त बाकी आणि सगळ्यात तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम हसल्यावरती मग काही प्रश्न नाही होत. सुदैवाने मला आयुष्यात चांगली माणसं भेटली, कोणी वाईट माणसं भेटली नाहीत सुदैवाने. ते माझं नशीब आहे चांगलं. बायकोपासून सगळे चांगले मिळाले, त्याच्यामुळे मग तिथून आपोआप सुरू दिलं आणि आता परिस्थिती माझ्या दृष्टीने बरी आहे. आता 5 मुलीची काय काळजी लागली आहे थोडीशी होती, ती आता कमी झाली. कारण मुली चांगल्या निघाल्या. जावांची काळजी आहे थोडी.
जावायची काळजी आता जावायची काळजी पण आता त्याला घ्यावीच काही लागणार. फारसं काही करता येणार नाही. जावायची काळजी पण त्याला आता फारसं काही करता येणार नाही नाही जावायची काळजी नाही अजिबात सुधारली नाही. पाचही मुली सुधारली नाहीत. मला म्हणून त्यामुळे सांगितलं ना मला अजिबात कुणाला हे त्यांची कुणाला काही द्यायची गरज त्यांची माझ्याकडनं अपेक्षा नाही आणि मी त्यांना काही फार देईन असं वाटत नाही पण जे असेल ते त्यांचंच आहे सगळं. ऑलरेडीच खूप दिले अं? ऑलरेडीच खूप दिले असं सगळ्यांनी एवढंच की आपला बॅलन्स होऊ द्यायचा नाही. आपण एक तत्वाने ज्या ज्या तत्वाने आपण वागतो त्या तत्व शेवटपर्यंत त्याच्यावरती प्रामाणिक राहिलं काही होत नाही त्रास आयुष्यात. हे येतात संकट येतात त्याच्यातनं मार्ग निघतो आपोआप काही. बाकी सगळ्यांनी असं सुखी समाधानाने चांगलं राहा एकत्र एकोपायनं राहा एवढं. त्याच्यामुळे तितके आता आपले इतके लोक इतके आहेत ते इतके एकोपाने आपण राहिल्यामुळे चांगलं झालं आणि असंच चांगलं होतं. सगळे एकत्राने एकत्र एकमेकाला मदत करतोच आपण काही करतोच असंच सगळे एकत्र राहा एवढीच माझी इच्छा.